दोडके घरात आणल्यावर सर्रास ही चटणी आमच्याकडे बनवली जाते। आमच्याकडे याला दोडक्याच्या शिरांचा ठेचा म्हणतात, काही भागात याला चटणी म्हणतात, काही भागात याला ठेचा म्हणतात। तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हटलं जातं हे मला नक्की कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी दोडक्याच्या शिरा स्वच्छ धुवून घेतल्या, त्यामध्ये मी मिरच्या सुद्धा धुवून टाकलेल्या आहेत आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या टाकून घेतल्यात, पाव वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतले। तर हे सर्व साहित्य आपण ह्या पॅन मध्ये अगदी कोरडच भाजून घेणार आहेत आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही चटणी किंवा ठेचा आपण बनवू शकतो। अगदी खमंग आणि रुचकर असा लागतो आणि केल्यानंतर 2-3 दिवस आरामात टिकतो। तुम्ही प्रवासात सुद्धा हा घेऊन जाऊ शकतात। तर बघा इथे कोरडं भाजल्यानंतर इथे आपण थोडंसं तेल टाकून याला भाजून घेणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर बघा मस्त याला छान मिरच्यांना लसणाला डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। तर तुमच्याकडे सुद्धा हा खमंग ठेचा आवडतो का? तर इथे बघा आपण हा दोडक्याच्या शिरांचा ठेचा केला, त्याचबरोबर आपण टोमॅटोचा, बटाट्याचा, साधा ठेचा असे वेगवेगळे ठेच्याचे प्रकार बनवून खाऊ शकतो आणि खमंग असा हा ठेचा भाकरीसोबत एकदम भारी लागतो। तर भाकरीसोबत खाताना तेल टाकून ठेचा खाल्ला ना तर एकदम मस्त लागतो। तर तेल टाकून इथे बघा आपण चांगलं भाजून घेतल्यानंतर यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत आणि जिरे टाकल्यावर पुन्हा एकदा याला खालीवरती असं परतून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस परतल्यानंतर याला आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे खडे मीठ असेल ना तर ते आवर्जून टाका, अगदी भारी अशी चव येते खडे मीठ टाकल्यामुळे, अगदी गावाकडच्या ठेच्याची आठवण येते। तर अशा पद्धतीने खडे मीठ टाकल्यानंतर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर चिरून टाकून घेतलेली आहे आणि इथे गॅस बंद केलेला आहे। तर गॅस बंद केल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य खालीवर करून एकत्र करून घेणार आहे आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर तुम्ही पॅन मध्येच किंवा तव्यावरती तांब्याने किंवा ग्लासने छान रगडून हा ठेचा बनवू शकता, तुमच्याकडे जर रगडून बनवलेला आवडत असेल तर मी इथे बघा सर्व साहित्य गार झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे आणि या खलबत्त्यामध्ये अबडधोबड असा जाडसरच हा ठेचा कुटणार आहे। अगदी बारीक कुटून घेतला ना तर चव लागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने जाडसर हा कुटून घ्यायचा आहे। तर बघा ताटामध्ये डाव्या बाजूला तोंडी लावण्यासाठी काही ना काहीतरी लागतंच आमच्याकडे, त्यामुळे मी ठेचा, कोशिंबिरी, चटण्या असे वेगवेगळे पदार्थ घरी बनवून ठेवते आणि ह्या दोडक्याच्या शिरांचा ठेचा आज बनवला होता म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करतेय। तर जाडसर असा हा कुटून घ्यायचा, एकदम मस्त बघा इथे कलर सुद्धा भारी आलेला आहे आणि ताजा ताजा असताना थोडा तिखट लागतो बरं का, पण शिळा झाला ना की एकदम मस्त चव लागते। तर दूध भाकरी आणि ठेचा हे आमच्याकडे खूप जास्त आवडीचं असं खमंग पदार्थ आहे आणि तुम्ही ठेचा भाकरी किंवा ठेचा पोळी असं सुद्धा खाऊ शकता किंवा साधं वरण भात जर खायला घेतलं तर हा ठेचा तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकतात आणि भाज्या जर घरात नसल्या किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला ना तर तुम्ही मस्त या ठेच्यासोबत भाकरी पोळी आरामात खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपला हा ठेचा इथे बनवून तयार झालेला आहे। तर इथे आपण हा बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे। तर मस्त हा ठेचा तुम्ही सुद्धा कधी केला नसेल तर माझ्या पद्धतीने बनवून बघा, अगदी अप्रतिम असा लागतो आणि दोडक्यांच्या शिरा देखील आपल्या वाया जात नाहीत, त्या वापरल्या जातात। तर नक्की ट्राय करून बघा, खा प्या मजा करा। थँक्यू।